हॅलो एव्हरीवन, आज आपण पाहणार आहोत ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग. जेव्हा जेव्हा आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे लक्षात घेतो तेव्हा आपल्याला काही कीवर्ड्स असतात ते समोर ठेवून जर आपण विचारात घेतलं तर ही जी कन्सेप्ट आहे किंवा हा जो काही कंटेन आहे तो लगेच आपल्यासमोर क्लिअर आउट होतो. तर कुठले कुठले वर्ड्स आहेत बरं? ते प्ले, लर्न, ग्रो टुगेदर. प्ले म्हणजे खेळत, शिका आणि एकत्रित वाढा. आणि ही कशी आहे बरं? जॉयफुल अँड लाँग लास्टिंग लर्निंग प्रोसेस आहे. जॉयफुल कशी काय बरं? जेव्हा मुलांना आपण ॲक्टिव्हिटी थ्रू टीच करत असतो किंवा लर्न करत असतो तेव्हा ती मुलं आनंद व्यक्त करतात किंवा नेहमी आनंदी असतात कारण त्यांचं पार्टिसिपेशन असतं. आणि लाँग लास्टिंग कशी काय बरं? जेव्हा आपण ॲक्टिव्हिटी थ्रू एखादी गोष्ट शिकत असतो तेव्हा ती आपल्या दीर्घकाळ लक्षात राहते. तर हे जे काही ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे ह्याच्यामध्ये तो जो काही लर्नर असतो तो ॲक्टिव्ह असतो. त्याच्याकडून सर्टन ॲक्टिव्हिटी किंवा ॲक्शन्स होत असतात. मग तो इंडिव्हिज्युअल असू देत किंवा ग्रुप असू देत. त्याचबरोबर इथं जे काही पार्टिसिपेशन असतं ते देखील डायरेक्ट पार्टिसिपेशन असतं आणि एक्सपिरियन्स देखील काय असतो? डायरेक्ट मिळतो ना आपल्याला. जो काही अनुभव आहे ॲक्टिव्हिटी रन केल्याबरोबर तिथेच आपल्याला डायरेक्टली काय एक्सपिरियन्स त्या ॲक्टिव्हिटीमधून आला हे देखील लक्षात येतं. आणि त्याचबरोबर स्टुडंटचं पार्टिसिपेशन देखील खूप चांगल्या पद्धतीने असतं. तर जेव्हा जेव्हा आपण ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे लक्षात घेतो तेव्हा काही ॲक्टिव्हिटी आपण समोर जर ठेवल्या तर आपल्याला त्याबद्दल आणखीन छान समजू शकतं. जसं की रोल प्ले आहे, डेबिट्स आहेत, एक्सपेरिमेंट्स आहेत, फील्ड वर्क आहे, कन्सेप्ट मॅपिंग आहे किंवा ब्रेनस्टॉर्मिंग गेम आहेत, क्विज आहेत, ग्रुप डिस्कशन आहे, प्रोजेक्ट आहे. ह्या ज्या काही सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग थ्रू जो टीचर आहे तो रन करत असतो विथ लर्नर किंवा विथ स्टुडंट. आता जसं की बघा, ही लाँग लास्टिंग लर्निंग प्रोसेस आहे आपण कसं म्हणू शकतो? कारण जेव्हा एखाद्या 10वीच्या विद्यार्थ्याला आपण केमिस्ट्रीसारखा विषय शिकवत असतो, जी केमिस्ट्री आहे त्या केमिस्ट्रीचे जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे त्याची जर आपल्याला त्याला माहिती द्यायची असेल तर आपण इथं प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी रन करू शकतो. मुलांना आपण ड्रॉइंग शीटवर जो पिरियडिक टेबल आहे तो ड्रॉ करायला लावू शकतो आणि वेगवेगळ्या कलरनी त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्सनुसार आपण ते एलिमेंट्स रंगवू शकतो. यातून काय होतं बरं? त्या मुलाला तो विषय खूप चांगल्या पद्धतीने समजतो आणि तो स्टुडंट किंवा तो लर्नर त्यामध्ये काय होतो? पार्टिसिपेट होतो. आणि प्लस काय होतं बरं याच्यातून? की त्याच्या ते दीर्घकाळ लक्षात राहू शकतं. तर अशा प्रकारे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आहे हे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग हे सगळ्यात पहिल्यांदा कुणी इंट्रोड्यूस केलं बरं इंडियामध्ये? सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये डेव्हिड हॉसबर्ग यांनी इथे इंट्रोड्यूस केलं. त्यांना याचा माइलस्टोन किंवा पायनियर देखील म्हणलं जातं. ही जी काही ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे यात इंटरॅक्शन आणि फीडबॅक ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. इंटरॅक्शन कुणाबरोबर असतं बरं? टीचरचं स्टुडंट्सबरोबर. आणि फीडबॅक कसा मिळतो? त्या ॲक्टिव्हिटीमधून जो काही फीडबॅक आहे तो फीडबॅक मिळतो. एकंदरीत काय, जसं की मी चार्टमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की प्ले, लर्न अँड ग्रो टुगेदर. खेळा, शिका आणि एकत्रित वाढा. कसं बरं होऊ शकतं हे? दोन गोष्टी आहेत ना. एक म्हणजे त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन पाहिजे आणि इंटरॅक्शन करण्यासाठी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग असणं गरजेचं आहे. त्या कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी आहेत मी त्या चार्टमध्ये ड्रॉ केलेल्या आहेत आणि त्याच्यातून आपल्याला काय फीडबॅक मिळतो बरं? जॉयफुल लर्निंग अँड लाँग लास्टिंग लर्निंग मिळतं. ओके, तर याचे काही ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज आहेत. कुठले कुठले आहेत बरं ते पण पाहूयात. आणि त्याचबरोबर आपण की टीचरचा आणि स्टुडंटचा काय रोल आहे हे देखील पाहूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲडव्हान्टेज अँड डिसॲडव्हान्टेज पाहण्याआधी की टीचरचा रोल काय असू शकतो बरं याच्यामध्ये? ॲक्टिव्ह बेस्ड लर्निंगमध्ये, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमध्ये अवेअरनेस अबाउट द नीड्स ऑफ स्टुडंट. जो टीचर असतो तो अवेअर होतो की त्या विद्यार्थ्याच्या गरजा काय आहेत, त्या विद्यार्थ्याची अडचण कुठे आहे किंवा त्याला कुठली गरज आहे. जर आपण एखादा मॅथमॅटिक्सचा लेसन शिकवत आहोत, अल्जेब्रिक एक्सप्रेशन, तर त्याच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर आहेत का? त्याची गरज काय आहे त्या लेसनची हे त्या शिक्षकाच्या लक्षात येतं कारण तो ॲक्टिव्हिटी तिथं रन करत असतो. पुढे ॲज अ टीचर तो प्लॅन करतो ॲक्टिव्हिटीचा, ऑर्गनाईज करतो आणि इन्स्ट्रक्टर म्हणून नाही तर फॅसिलेटर म्हणून तिथं तो काम करत असतो. तर पहिलं काय आलं? अवेअर अबाउट देअर नीड. सेकंड वन प्लॅनर म्हणून करतो, ऑर्गनायझर असतो आणि फॅसिलेटर म्हणून पण तिथं काय करत असतो? तो त्याचा रोल प्ले करत असतो.
आणि थर्ड वन काय आहे, मॉनिटरिंग ऑन स्टुडंट्स, म्हणजे मॉनिटरिंग देखील करत असतात ना, जी काही ॲक्टिव्हिटी रन केली जाते तिथे ऑब्झर्व करत असतात जो टीचर आहे तो. जी काही ॲक्टिव्हिटी, जसं की आता एखादं इक्वेशन आहे, जर ते बोर्डवर आपण स्टुडंटला सोडवायला लावलं आणि त्याच्यावर आपण काय केलं, 5 जणांचा ग्रुप करून प्रत्येकाला वेगवेगळे सम दिले आणि ते सम सोडवायला लावले, तर तिथं काय झालं, त्या ग्रुपचा परफॉर्मन्स कोण मॉनिटराईज करत असतं किंवा कोण मॉनिटरिंग करतं, तर तो टीचर करत असतो. आणि तिथे स्टुडंट काय करतात, ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करत असतात, हो की नाही. पुढे क्रिएटिव्हिटी, जी मुलं जी काही ॲक्टिव्हिटी आपण रन करत असतो त्यामध्ये त्यांची क्रिएटिव्हिटी दिसत असते. जसं की आपण पाहतो की बऱ्याचदा सोशल सायन्सचे जे सब्जेक्ट्स असतात तिथे डेबिटची मेथड आहे किंवा डेबिट जी ॲक्टिव्हिटी आहे ती राबवली गेली, तर 2 जी मतं आहेत वेगवेगळ्या पद्धतीची कशी असू शकतात हे देखील आपल्याला तिथं पाहायला मिळतं. मग मुलांची जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा क्रिटिकल थिंकिंग आहे ती तिथं टीचरच्या लक्षात येते किंवा तिथं आपल्याला क्रिएटिव्हिटी जी आहे ती आउटकम मिळतो आणि टीचर पण क्रिएटिव्हली तिथे सगळ्या गोष्टी रन करत असतो. त्याचबरोबर काय आहे बरं, डिसिजन मेकर, जी काही ॲक्टिव्हिटी रन केली जाते त्या ॲक्टिव्हिटीमध्ये बऱ्याचदा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे आउटकम मिळू शकतात. मग तिथे ॲज अ टीचर म्हणून त्याला काय करावं लागतं, बऱ्याचदा डिसिजन देखील घ्यावे लागतात. तर हे झाले टीचरचे रोल. कुठले कुठले आहेत बरं, अवेअर अबाउट द नीड, ॲज अ प्लॅनर, ऑर्गनायझर आणि फॅसिलिटर म्हणून. त्याचबरोबर मॉनिटर म्हणून देखील तो काम करत असतो. तो पूर्ण जो ॲक्टिव्हिटी आहे ती मॉनिटराईज केली जाते, क्रिएटिव्हिटी असते. त्याचबरोबर काय पाहतो आपण की बऱ्याचदा तिथे डिसिजन देखील घ्यावे लागतात. पुढे आहे स्टुडंटचा रोल काय असतो बरं ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमध्ये, ते काय करत असतात, सेल्फ लर्निंग. आपण पाहतो की बऱ्याचदा आपण जी स्टुडंट्स असतात त्यांना एखादा ॲक्टिव्हिटी दिली, जसे की प्रोजेक्ट वर्क आहे किंवा एक्सपेरिमेंट आहेत किंवा क्विज कॉम्पिटिशन आहेत, असे जेव्हा रन केले जातात तेव्हा ते सेल्फ लर्निंग होतं त्यांच्याकडून. किंवा ब्रेनस्टॉर्मिंगचे जे गेम्स असतात त्याच्यातून देखील आपण पाहतो की सेल्फ लर्निंग मोटिवेट होतात. पुढे काय होतं बरं, स्टुडंटचा काय रोल असतो, स्वतःला ते मोटिवेट करत असतात. त्याचबरोबर काय असतात, नवीन नवीन गोष्टी शिकायला तयार असतात आणि ॲक्टिव्हली आणि उत्साहवर्धक त्यांचं काय असतं, पार्टिसिपेशन देखील असतं. तर आपण पाहतो की टीचर आणि स्टुडंट दोघांनाही ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आहे ते खूप खूप फायदेकारक आणि उपयुक्त आहे, जेणेकरून जे लर्निंग आहे त्या लर्निंगमधून आपल्याला चांगल्या पद्धतीचे आउटकम मिळू शकतात. पुढे आपण पाहतो की ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आहे त्याचे ॲडव्हान्टेज काय आहेत बरं, की ॲडव्हान्टेज जर आपण पाहिले की त्याच्यामध्ये काय होतं, मुलांचा इंटरेस्ट जो आहे आणि अटेन्शन ह्या दोन्ही गोष्टी वाढतात. जर आपण फक्तच प्रत्येक वेळेस लेक्चर ठेवले आणि मुलांबरोबर ॲक्टिव्हिटी नाही केल्या तर मुलांना जो आहे ते बोरिंग वाटू लागतं. पण जेव्हा आपण ॲक्टिव्हिटी थ्रू मुलांना शिकवत असतो तेव्हा मुलांचं अटेन्शन देखील वाढतं आणि इंटरेस्ट देखील वाढतो. जसं की लँग्वेज विषय जे असतात तिथे बऱ्याचशा स्टोरी असतात आणि ज्या स्टोरीज असतात त्या जर आपण विथ ॲक्शन शिकवल्या किंवा त्यांचं पार्टिसिपेशन वाढवलं, त्यांचा रोल प्ले आपण बसवला तर त्या मुलांचा इंटरेस्ट वाढतो आणि त्याचबरोबर ती जी स्टोरी आहे किंवा तो जो लेसन आहे त्यांच्या डोक्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण बसवू शकतो. दुसरं ॲडव्हान्टेज काय आहे बरं, अचीव द क्रिएटिव्हिटी अँड ॲबिलिटी टू रिसर्च, म्हणजे आपल्याला तिथं काय कळते बरं, क्रिएटिव्हिटी देखील आपली दिसून येते. त्याचबरोबर मुलांचं जे क्रिटिकल थिंकिंग आहे ते देखील इम्प्रूव्ह होतं आणि वेगवेगळ्या ज्या स्किल्स असतात त्या स्किल्स देखील डेव्हलप होत असतात आणि मल्टिपल ऑपॉर्च्युनिटीज समोर येतात आणि त्या देखील अचीव होऊ शकतात. जसं की एखादा विद्यार्थी आहे, जर त्याला स्टेज डेअरिंग नसेल किंवा त्याला पुढं येऊन जर तो थोडासा इंट्रोवर्टेड असेल तर अशा ॲक्टिव्हिटी थ्रू त्या मुलांचं पार्टिसिपेशन वाढतं आणि हळूहळू त्यांचा कॉन्फिडन्स काय होतो, वाढतो. आणि यातूनच आपण म्हणू शकतो की व्हेरियस ज्या मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी असतात त्या टीचरलाही अवेलेबल होतात आणि मुलांनाही होतात. दुसरी गोष्ट कुठली आहे बरं आणखीन, की बिल्ड अ कॉन्फिडन्स अँड लिडरशिप. जो लर्नर असतो त्याचा देखील कॉन्फिडन्स बिल्ड होतो, त्याचबरोबर लिडरशिप क्वालिटी देखील इम्प्रूव्ह होतात आणि ॲज पर टीचरला देखील त्याचे बेनिफिट्स मिळतात. 7th वन आहे की इम्प्रूव्ह कम्युनिकेशन स्किल. जे कम्युनिकेशन स्किल असतं ते देखील इम्प्रूव्ह होतं आणि जसं की कुठलीही ऑर्गनायझेशन असू दे किंवा कुठलंही इन्स्टिट्यूट असू दे किंवा कुठलीही
ॲक्टिव्हिटी असू दे, त्याच्यामध्ये कम्युनिकेशन हे खूप महत्त्वाचं असतं. ते कम्युनिकेशन एक ब्रिजचं काम करत असतं आणि मुलांमध्ये आणि टीचरमध्ये जर योग्य पद्धतीचं कम्युनिकेशन असेल तर ती जी अटॅचमेंट आहे कंटेंटला किंवा त्या टीचरला, त्या मुलांची चांगल्या पद्धतीने वाढते आणि चांगले आउटकम देखील मिळतात आणि कोलॅबरेटिव्ह लर्निंग देखील त्याच्यातून पार पडतं. आता याचे डिसॲडव्हान्टेज कुठले आहेत बरं, की ही जी ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे टाईम कन्झ्युमिंग आहे. बऱ्याचदा आपल्या लक्षात नाही येत की किती वेळ घेतला जात आहे, कारण मुलांचं पार्टिसिपेशन असतं, मुलं उत्साहाने भाग घेत असतात. मग जो टाईम आहे टाईम कन्झ्युम होतो किंवा टाईम जास्त प्रमाणामध्ये देखील पुढं एक्सटेंड होतो. पुढे काय आहे बरं, लिमिटेड सम टाईम ड्यू टू प्लेस. बऱ्याचदा प्लेसचा देखील इश्यू असतो. पुढे म्हटलेलं आहे की एफर्ट्स बिफोर अँड आफ्टर सेशन, जे एफर्ट्स असतात ते मोर घ्यावे लागतात किंवा एफर्ट्स जे आहेत आपण पाहतो ते सेशनसाठी लागणारे तेवढे एफर्ट्स बऱ्याचदा टीचर किंवा स्टुडंटकडून म्हणावा तसा रिस्पॉन्स नाही मिळाला तर आपण काय पाहतो की तिथे कुठेतरी निगेटिव्हिटी स्प्रेड होऊ शकते. पॉसिबिलिटी स्टुडंट गेटिंग ॲग्रुमेंट्स, जसं की आपण पाहतो की बऱ्याचदा वादविवाद होतात, मुलांना डेबिट करतात त्या विषयांवर आणि ते कुठेतरी निगेटिव्हिटीकडे वळतं किंवा असे काही विषय असतात की ज्याच्यामध्ये मुलांचा वाद किंवा एकमेकांना निगेटिव्हिटी पण त्याच्यातून बाहेर पडू शकते. लास्ट वन म्हणलेलं आहे की डॉमिनेटिंग नेचर स्टुडंट फॉर अदर पार्टिसिपेंट. बऱ्याचदा असं होतं की जे स्मार्ट स्टुडंट्स असतात, जे वीकर असतात, त्यांच्यावर डॉमिनेट नेचर दाखवू शकतात. मग असे हे जे काही याचे जे आहे डिसॲडव्हान्टेज आहेत. पण आपण पाहतो की ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जे आहे हे ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग जर आपण आपल्या लर्नरबरोबर किंवा स्कूलमध्ये जेव्हा रन करतो, निश्चितच त्याचे आउटकम खूप चांगल्या पद्धतीचे असतात आणि जे लर्निंग असतं ते लर्निंग आपल्याला जॉयफुल अँड एव्हरलास्टिंग किंवा लाँग लास्टिंग म्हणू शकतो आपण त्याला. आणि चांगल्या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांशी आपल्या इंटरॅक्ट होऊन चांगलं आउटकम देखील आपल्याला त्याच्यातून मिळतं.